घरात बसल्या बसल्या बोर होण्यापेक्षा म्हटलं आज कुठेतरी जावं, पण जायचं कुठे? मग आम्ही निघालो आमच्या गावाजवळील तरहड या गावात, जिथे एक पाण्याचा जिवंत असा झरा आहे, म्हणजे कोल्ड वॉटर स्प्रिंग. नेमका झरा असतो कसा, दिसतो कसा, ते पाहण्यासाठी आम्ही त्या झऱ्यावर पोहोचलो. शिवायला वॉटर पार्कला चाललोय असं सांगून घरातून नेलं होतं, पण तिथे बघता क्षणी तो म्हणाला, मम्मा हे काय? मग त्यावेळेस त्याला आम्ही झऱ्याची ओळख करून दिली. त्याने कोल्ड वॉटर स्प्रिंग बघितल्या तो म्हणाला, मम्मा किती स्वच्छ पाणी आहे. त्या सुंदर अशा झऱ्याने आमचे मन मोहून घेतले होते. झऱ्यातील ते असे पारदर्शक स्वच्छ पाणी जणू आम्हाला सांगत होते की बघा या निसर्गाची किमया, बघा माझा उगम, बघा हे सुंदर औदुंबराचे झाड ज्याने मला सांभाळलं. ज्या गावात हा झरा आहे तेथील स्थानिक लोक याला झीर म्हणूनच उच्चार करतात. हा झरा तयार होण्यामागची एक दंतकथा आहे. ती कथा अशी की येथील लोक असं म्हणतात की तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणाहून लिंबू वाहून आले आणि तेव्हापासून हा झरा तयार झाला. या झऱ्यावर एक छोटंसं असं मंदिर आहे. त्या मंदिराचे दैवत म्हणजे विघ्ननाथ आणि जगन्नाथ. येथील लोकांची अशी मान्यता आहे की या मंदिरात किंवा या छोट्याशा झऱ्यावर जे मागितलं ते पूर्ण होतं. येथे ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांना आंघोळीला आणतात. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.